मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे अहमदनगर शहरातील अनेक बहिणींच्या खात्यावरती जमा झालेत। त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिलेला शब्द पाळला असून पैसे जमा झाल्यानंतर ताठेमळा या ठिकाणी नगरसेविका वंदना ताठे यांनी प्रभागातल्या महिलांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला। मी सौ अश्विनी प्रवीण ताठे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी योजना राबवली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी जी योजना राबवली ती याआधी कुणी राबवली नव्हती, यानंतरही राबवता येणार नाही कोणाला। एवढी झटपट त्यांनी सगळी प्रोसेस कंप्लीट केली, त्याबद्दल त्यांचे आभारी आहे। आमच्या नगरसेविका सौ वंदनाताई विलासराव ताठे यांनी आमचे सगळे माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेतले आणि त्याप्रमाणे आम्हाला त्यांच्या शब्दाला त्यांनी म्हणजे हे करून मुख्यमंत्री सरांनी आमचे पैसे आम्हाला मिळाले। आज त्यांचे पैसे आम्हाला मिळाले, त्यामुळे आज आम्हाला खूप आनंद झाला आणि त्यांचा शब्द त्यांनी पाळला। आणि या अगोदर कुठल्याही मुख्यमंत्री सरांनी अशा बहिणींसाठी योजना आणल्या नव्हत्या आणि एकनाथ शिंदे सरांनी ही योजना आणून ती पूर्ण केली आणि आतापर्यंत कुणी ही योजना मुख्यमंत्र्यांनी केली नव्हती, त्यांनी ती करून दाखवली आणि आम्हाला ते मिळाले पैसे सगळ्या भगिनींना। त्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे आणि महाराष्ट्राला याआधी असं मुख्यमंत्री मिळाला नाही आणि मिळणारही नाही, त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत। महाराष्ट्रात याआधी अनेक मुख्यमंत्री आले, परंतु त्यांनी महाराष्ट्रातल्या भगिनींसाठी अशा प्रकारची कोणतीही योजना आणलेली नव्हती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली। लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्षाबंधनाआधी भगिनींच्या खात्यात पैसे जमा होतील असा दिलेला शब्द पूर्ण केला असून महाराष्ट्राला याआधी देखील असा मुख्यमंत्री मिळाला नाही आणि येणाऱ्या पुढील काळात देखील असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार नाही अशी भावना यावेळी बोलताना लाडक्या बहिणींनी व्यक्त केली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज।